नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश गलांडे बीएडच्या वतीनं साप्ताहिक चालू घडामोडी या आजच्या सदनामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय. आज आपण चर्चा करतोय 18 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर या सप्ताहातील चालू घडामोडीबद्दल. भारतातील नवीन डेटा गोपनीयता नियम लागू झाले. डीपीडीपी 2025 बद्दल तुम्हाला काय माहित असणे आवश्यक आहे? भारत सरकारने 14 नोव्हेंबर 2025 रोजी डीपीडीपी नियम 2025 लागू केले, ज्यामुळे डेटा गोपनीयतेसाठी नागरिक केंद्रित कायदेशीर चौकट तयार झाली. यात 18 महिन्यांचे टप्प्याटप्प्याने पालन, अनिवार्य संमती, डेटा उल्लंघन प्रोटोकॉल, डिजिटल अधिकार आणि डिजिटल डेटा संरक्षण मंडळ यांचा समावेश आहे. उल्लंघनासाठी 250 कोटी रुपयापर्यंत दंड ठोठावला जाईल. 16व्या वित्त आयोगाने 2026-31 साठीचा अहवाल राष्ट्रपतींकडे सादर केला आहे. डॉक्टर अरविंद पनगडिया यांच्या अध्यक्षतेखाली तयार झालेल्या या अहवालात कर वितरण, अनुदाने, आपत्ती निधी आणि स्थानिक संस्थांना वित्त पुरवठा यावर शिफारसी केल्या आहेत. अहवालात शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि हरित उपक्रमांसाठी कामगिरी आधारित अनुदाने सुचवली असून तो कलम 281 अंतर्गत संसदेत मांडला जाईल. कीर्ती सुरेश यांची युनिसेफ इंडियाच्या बाल हक्कांसाठी सेलिब्रिटी प्रवक्ते म्हणून नियुक्ती. राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कीर्ती सुरेश यांची युनिसेफ इंडियाच्या सेलिब्रिटी प्रवक्त्या म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या आपल्या देशव्यापी प्रभावाचा वापर करून बाल हक्क, मानसिक आरोग्य आणि भावनिक कल्याण याबद्दल जागरूकता वाढवतील आणि दुर्बल मुलांना मदत करतील. युनिसेफ इंडियाने त्यांच्या सामाजिक बांधिलकी आणि लोकांशी मजबूत नातेसंबंध यांचे कौतुक केले. तर कीर्ती यांनी मुलांच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करणे अत्यावश्यक असल्याचे अधोरेखित केले. भारतीय नौदलाने माये श्रेणीच्या युद्धनौकेच्या प्रतीक चिन्ह क्रेस्ट अनावरण केले. भारतीय नौदलाने मुंबईत INS माहे या पहिल्या माये श्रेणीतील युद्धनौकेचा क्रेस्ट अनावरण केला. हे आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशीकरणाचे प्रतीक आहे. क्रेस्ट मध्ये केरळच्या उर्मी तलवारीद्वारे गुप्तता व अचूकतेचे दर्शन घडवले असून सायलेंट हंटर्स हे ब्रीदवाक्य जहाजाच्या पाणबुडी विरोधी भूमीचे प्रतीक आहे. युनिसेफ आणि IFFI 2025 मध्ये बालपणाचा उत्सव साजरा करणाऱ्या 5 जागतिक चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले. गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या 56व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात IFFI युनिसेफ विरुद्ध IFFI ची 5 फिल्म्स 1 युनिव्हर्सल स्टोरी ही विशेष मालिका सादर करण्यात आली आहे. यात भारत, कोसोवो, दक्षिण कोरिया आणि इजिप्तमधील चित्रपटांच्या माध्यमातून बाल हक्क, जिद्द आणि कल्पकतेचा गौरव करण्यात आला. 2022 पासून सुरू असलेले हे सहकार्य मानसिक आरोग्य, समानता, शिक्षण आणि संघर्षोत्तर पुनर्वसन या विषयांवर आधारित कथा सादर करते. या उपक्रमाचा उद्देश सिनेमा हे जागतिक एकता आणि बाल हक्कांच्या जनजागृतीसाठी प्रभावी माध्यम म्हणून वापरणे आहे. हैदराबादमध्ये CAG चे कॅग नवीन उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात आले. भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांनी कॅग हैदराबाद येथे वित्तीय लेखा परीक्षणासाठी उत्कृष्टता केंद्र स्थापन केले आहे. हे केंद्र कृत्रिम बुद्धिमत्ता व जागतिक सर्वोत्तम पद्धतींचा वापर करून लेखा परीक्षणाचे आधुनिकीकरण करणार आहे. तसेच ESG निकषांचा समावेश करून पुराव्याधारित व शाश्वत लेखा परीक्षण प्रणाली विकसित केली जाणार आहे. भारताच्या बासमती तांदळाच्या GI संरक्षणास जागतिक कायदेशीर अडथळ्यांचा सामना. भारताच्या बासमती तांदळाच्या GI संरक्षणाच्या प्रयत्नांना न्यूझीलंड आणि केनियाने नकार दिला. दोन्ही देशांच्या न्यायालयांनी ट्रिप्स करार राष्ट्रीय कायद्याशिवाय लागू होत नसल्याचे सांगितले. या निर्णयामुळे भारताच्या बासमती ब्रँडची हानी, बाजारातील विशेषाधिकार कमी होणे आणि इतर देशांकडून बासमती नावाचा गैरवापर रोखण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. सौदी अरेबियाला अमेरिकेद्वारे प्रमुख गैर नाटो सहयोगी म्हणून घोषित करण्यात आले. सौदी अरेबियाला नोव्हेंबर 2025 मध्ये अमेरिकेने प्रमुख गैर नाटो सहयोगी MNNA
म्हणून घोषित केले आहे. या दर्जामुळे सौदी अरेबियाला प्रगत संरक्षण सहकार्याचा विशेष लाभ मिळणार असून त्यात F-35 लढाऊ विमानांची विक्री, जवळपास 300 अमेरिकन टँक आणि संयुक्त लष्करी उत्पादनाचा विस्तार यांचा समावेश आहे. दोन्ही देशांनी नागरी आण्विक ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि महत्वपूर्ण खनिजे या संदर्भातील धोरणात्मक करारांवरही स्वाक्षरी केली आहे, ज्यामुळे परस्पर संबंध अधिक मजबूत झाले असून मध्य पूर्वेतील सामरिक संतुलन बदलण्यास मदत होणार आहे. MNNA दर्जामुळे सौदी अरेबियाला लष्करी, आर्थिक आणि तांत्रिक क्षेत्रात वाढीव विशेषाधिकार मिळतात, तरीही यामध्ये औपचारिक परस्पर संरक्षणाची हमी दिलेली नाही. HDFC बँकेने 2025 मध्ये भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँडचा पहिला क्रमांक पुन्हा मिळवला. HDFC बँकेने 2025 मध्ये भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँडचा दर्जा पुन्हा मिळवला आहे. कंतर ब्रँड्स यादीत तिने 44.9 अब्ज डॉलर्स ब्रँड मूल्यासह अव्वल स्थान पटकावले. विलिनीकरणानंतरची मजबूती, डिजिटल नवकल्पना आणि ग्राहकांचा उच्च विश्वास यामुळे हा वाढीचा प्रवास शक्य झाला. TCS ची वाढ मंदावल्यामुळे ती यादीत दुसऱ्या स्थानावर गेली. तर झोमॅटोने सलग दुसऱ्या वर्षी सर्वात वेगाने वाढणारा ब्रँड म्हणून स्थान मिळवले असून विविधीकरण आणि युवा ग्राहकांची मजबूत नात्यामुळे त्याचे मूल्य दुप्पट झाले. अल्ट्राटेक सिमेंट, वेस्टवाईड आणि झुडिओ सारख्या नव्या ब्रँडच्या प्रवेशामुळे भारताच्या ब्रँड क्षेत्रातील बदलते ट्रेंड स्पष्ट दिसतात. मिशेल बाशेलेट यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार प्रदान. मिशेल बाशेलेट चिलीच्या माजी राष्ट्राध्यक्षा आणि संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त यांना इंदिरा गांधी शांतता, निःशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार 2024 हा सन्मान 20 नोव्हेंबर 2025 रोजी नवी दिल्लीत प्रदान करण्यात आला. मानवाधिकार, लिंग समानता आणि जागतिक न्यायासाठी केलेल्या त्यांच्या आयुष्यभराच्या योगदानासाठी त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांनी चिलीचे महिला आणि लिंग समानता मंत्रालय स्थापन केले, LGBT हक्क बळकट केले आणि अन वुमनचे नेतृत्व केले. ही त्यांच्या प्रमुख कामगिरीपैकी काही कामे आहेत. हा पुरस्कार सोनिया गांधी यांनी प्रदान केला, ज्यातून आंतरराष्ट्रीय शांतता, लोकशाही प्रशासन आणि विकास सहकार्यासाठी बाशेलेट यांना यांच्या महत्वपूर्ण योगदानाची नोंद झाली. भारताचा पहिला व्यावसायिक PSLV ओशनसॅट प्रक्षेपित करण्यास सज्ज. भारताचा पहिला खासगी क्षेत्रात तयार केलेला PSLV लवकरच प्रक्षेपित होणार असून हे देशाच्या अवकाश उत्पादन क्षेत्रातील एक मोठे पाऊल मानले जात आहे. HAL L&T खासगी कन्सोर्टियमने पूर्णपणे तयार केलेला हा PSLV 2026च्या सुरुवातीला ओशनसॅट उपग्रह उड्डाण भरणार आहे. 2022 मधील NSIL करारांतर्गत HAL आणि L&T यांनी इस्रोच्या तांत्रिक सहकार्याने PSLV एक्सेलचे संपूर्ण उत्पादन पूर्ण केले असून क्लिष्ट रॅकेट प्रणाली तयार करण्याची खासगी क्षेत्राची क्षमता यामुळे सिद्ध झाली आहे. या घडामोडींमुळे भारताचा न्यू स्पेस इकोसिस्टम अधिक मजबूत होत असून व्यावसायिक प्रक्षेपणातील स्पर्धात्मकता वाढेल. तसेच इस्रोला संशोधन, विकास आणि अत्याधुनिक मोहिमांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळेल. यामुळे भारताच्या वेगाने वाढणाऱ्या अवकाश उद्योगात एक परिवर्तनशील टप्पा सुरू होत आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय. राज्यपालांसाठी विधेयकांवर निर्णय घेण्यास कोणतीही वेळ मर्यादा नाही. 20 नोव्हेंबर 2025 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय देताना स्पष्ट केले की संविधानाच्या कलम 200 आणि 201 अंतर्गत राष्ट्रपती किंवा राज्यपालांना विधेयकांना मंजुरी देण्यासाठी ठराविक वेळ मर्यादा घालून बांधता येणार नाही. 5 न्यायाधीशांच्या संविधान पीठाने म्हटले की निर्णय योग्य आणि वाजवी कालावधीत घेणे आवश्यक असले तरी कठोर अंतिम मुदत घालणे म्हणजे न्यायालयाकडून संविधानात दुरुस्ती केल्यासारखे होईल. या निर्णयामुळे संघ राज्य व्यवस्था अधिक मजबूत होते, कार्यकारी स्वायत्ता जपली जाते आणि अनावश्यक विलंब झाल्यास
न्यायालयीन पुनरावलोकन हा योग्य उपाय उपलब्ध राहतो, ज्यामुळे विधिमंडळाच्या गरजा आणि संविधानिक सुरक्षा यामध्ये संतुलन राखले जाते. ऐतिहासिक कामगार सुधारणा. केंद्र सरकारने सर्व चार कामगार कोड लागू केले. भारत सरकारने 21 नोव्हेंबर 2025 पासून 4 कामगार कोड, वेतन, औद्योगिक संबंध, सामाजिक सुरक्षा, कामाची सुरक्षितता व कार्यस्थिती लागू केले, ज्यांनी 29 जुने कायदे बदलले. या कोडांमुळे वेतन सुधारणा, सामाजिक सुरक्षा वाढ, महिला सुरक्षितता, ESIC कव्हरेज, वार्षिक आरोग्य तपासणी यासारख्या सुविधा मिळतील. सिंगल नोंदणी परवाना व रिटर्नमुळे अनुपालन सोपे झाले असून गिग व MSME कामगारांसह सर्व कर्मचाऱ्यांचे संरक्षण सुनिश्चित केले आहे. ही पावले आत्मनिर्भर आणि भविष्यातील तयार कामगार वर्गाच्या दिशेने महत्वाचे आहे. ऑस्ट्रेलियासह करारानंतर तुर्की COP31 हवामान शिखर संमेलन आयोजित करणार आहे. तुर्की 2026 मध्ये COP31 हवामान शिखर संमेलन आयोजित करणार आहे. हे ऑस्ट्रेलियासह झालेल्या करारानंतर ठरले आहे, ज्यामध्ये 2022 मध्ये सादर केलेल्या होस्टिंग अर्जावर दीर्घकाळ चाललेल्या स्पर्धात्मक संघर्ष संपल्यावर हा निर्णय घेतला गेला. या नव्या व्यवस्थेनुसार तुर्की शिखर संमेलनाचे आयोजन करेल, तर ऑस्ट्रेलिया आंतर सरकारी चर्चांचे नेतृत्व करेल. शिखर संमेलनापूर्वी पॅसिफिकमध्ये एक पूर्व COP कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आहे, जी प्रादेशिक हितसंबंध संतुलित करण्यासाठी आणि जागतिक हवामान कूटनीतीत गती टिकवण्यासाठी चालू असलेल्या राजनैतिक प्रयत्नांचे प्रतिबिंब दर्शवते. मिस युनिव्हर्स 2025 मेक्सिकोची फातिमा बॉश विजेत्या ठरल्या. भारताची मोनिका विश्वकर्मा टॉप 12 मध्ये आहे. थायलंडमध्ये आयोजित 74वा मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धा 100हून अधिक स्पर्धकांवर मात करून मेक्सिकोच्या फातिमा बॉशने इच्छित मुकुट जिंकत संपन्न झाली. थायलंडच्या प्रवीणार सिंग रनरअप ठरले, तर भारताची मोनिका विश्वकर्मा समावेशक शिक्षण, मानसिक आरोग्य आणि कलात्मक अभिव्यक्तीसाठी केलेल्या कामगिरीसह टॉप 12 मध्ये स्थान मिळवले. कार्यक्रमात जेफ सॅचररच्या स्टार परफॉर्मन्स, स्टीव्ह बर्नच्या होस्टिंग आणि सायना नेहवालसह जागतिक तज्ञांच्या न्यायनिर्णयाची वैशिष्ट्ये होती. नेतृत्व, वैविध्य आणि सामाजिक परिणाम या मूल्यांचे पालन करत मिस युनिव्हर्स संघटना सशक्तीकरणाची परंपरा कायम ठेवत आहे. पुढील आवृत्ती मिस युनिव्हर्स 2026 प्युर्टो रिकोमध्ये आयोजित होणार आहे. भारताची संरक्षण उत्पादनात सर्वाधिक कामगिरी, याचा अर्थ काय? भारताने वित्तीय वर्ष 2024-25 मध्ये संरक्षण स्वावलंबनात ऐतिहासिक टप्पा गाठला, जिथे संरक्षण उत्पादन 1.54 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे आणि निर्यात 23,622 कोटींवर वाढली. मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत आणि डिफेन्स एक्विजिशन प्रोसिजर 2020 या उपक्रमाद्वारे सुधारणा केल्यामुळे खाजगी क्षेत्र आणि MSMEचा सहभाग, संशोधन व विकास R&D आणि देशांतर्गत उत्पादन वाढले आहे. 460हून अधिक परवानाधारक संरक्षण कंपन्यांसह भारत आता 80 पेक्षा अधिक देशांमध्ये निर्यात करत आहे आणि 2029 पर्यंत उत्पादन 3 लाख कोटी रुपये आणि निर्यात 50,000 कोटी पर्यंत पोहोचवण्याचा उद्देश ठेवत आहे, ज्यामुळे भारत जागतिक संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून आपली स्थिती मजबूत करत आहे. भारतीय रेल्वेने वित्तीय वर्ष 25-26 मध्ये 1 अब्ज टन मालवाहतुकीचा वापर केला. भारतीय रेल्वेने वित्तीय वर्ष 2025-26 मध्ये 1 अब्ज टन मालवाहतूक लोडिंगचा टप्पा पार केला असून 19 नोव्हेंबर पर्यंत
1020 MT वर पोहोचले आहे. हा यश कोळसा, लोह, खनिज, सिमेंट आणि कंटेनरच्या जोरदार वाहतुकीमुळे साध्य झाला असून दररोज लोडिंग 4.4 MT पर्यंत वाढले आहे. बल्क सिमेंट टर्मिनल धोरण आणि सुसंगत कंटेनर दरांसारख्या सुधारणा यामुळे रेल्वे लॉजिस्टिक्स कार्यक्षमता वाढवत आहे, ट्रान्झिट खर्च कमी करत आहे आणि औद्योगिक वाढला पाठिंबा देत आहे. तसेच बल्क कार्गोचे रेल्वेकडे स्थलांतरण हरित कमी प्रदूषण करणाऱ्या वाहतुकीला प्रोत्साहन देते, महामार्गावरील गर्दी कमी करते आणि भारताच्या नेट झिरो उद्दिष्टांमध्ये मदत करते. संविधान 131वा सुधारणा विधेयक 2025 अनुच्छेद 240 अंतर्गत संविधान विधेयक 2025 चंदीगडला अनुच्छेद 240 अंतर्गत आणण्याची शिफारस करते, ज्यामुळे ती इतर विधानसभा रहित केंद्रशासित प्रदेशांप्रमाणे राष्ट्रपतीच्या नियमनाखाली येईल. यामुळे पंजाबचे राज्यपाल यांच्याकडून चालणारे प्रशासन एका केंद्रीय नियुक्त प्रशासक किंवा उपराज्यपालाकडे हस्तांतरित होईल आणि चंदीगडचे प्रशासन अंदमान व निकोबार आणि लक्षद्वीप सारखे केंद्रशासित प्रदेशांशी सुसंगत होईल. या सुधारणेला संघीय संबंध, केंद्र राज्य शक्ती संतुलन आणि सामायिक राजधानीच्या राजकीय स्थितीवर परिणाम होतो. तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासन सुधारण्यात हा एक महत्वाचा टप्पा मानला. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी भारताचे 53वे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. न्यायमूर्ती सूर्यकांत यांची 24 नोव्हेंबर 2025 रोजी भारताच्या 53वे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथविधी झाली. त्यांनी न्यायमूर्ती भूषण गवई यांचे स्थान घेतले आणि 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत 15 महिन्यांचा कार्यकाळ पार पाडणार आहेत. हिसार, हरियाणातून उभ्या राहिलेल्या न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी अनुच्छेद 370 निर्णय पेगासास, स्पायवेअर प्रकरण आणि बिहार निवडणूक यादी सुधारणा यासारख्या महत्वाच्या संविधानिक प्रकरणांमध्ये काम केले आहे. त्यांच्या कार्यकाळात न्यायिक सुधारणा, संविधान बेंच सुनावण्या आणि प्रकरणांची प्रलंबितता कमी करण्यावर त्यांचं लक्ष केंद्रित करण्याची अपेक्षा आहे. जम्मू काश्मीरमधील पहिल्यांदाच लाईमस्टोन ब्लॉक लिलाव आयोजित केला जाणार आहे. जम्मू व काश्मीरमध्ये 24 नोव्हेंबर 2025 रोजी कॉन्व्हेन्शन सेंटर जम्मूमध्ये पहिल्यांदाच लाईमस्टोन ब्लॉक लिलाव आयोजित केला जाणार आहे, जो खनिज वाटप आणि खाण क्षेत्रातील सुधारणा प्रक्रियेत पारदर्शकतेच्या दिशेतील एक महत्वाचा टप्पा मानला जातो. या लिलावाचा उद्देश खाजगी गुंतवणूक आकर्षित करणे, औद्योगिक व बांधकाम क्रियाकलाप वाढवणे, स्थानिक रोजगार निर्मिती करणे आणि केंद्रशासित प्रदेशातील व्यवसाय सुलभता वाढवणे. हा टप्पा जम्मू व काश्मीरच्या लिलाव आधारित परवाना व्यवस्थेकडे वळणाचे प्रतिनिधित्व करतो, ज्यामुळे शाश्वत वाढीस मार्ग मोकळा होतो आणि इतर खनिज संशोधनांमध्ये विस्तार करण्याची शक्यता निर्माण होते. पंतप्रधान मोदींनी G20 जोहान्सबर्ग शिखर संमेलनात 6 जागतिक उपक्रमांची घोषणा केली. जम्मू व काश्मीरमध्ये 24 नोव्हेंबर 2025 रोजी कॉन्व्हेन्शन सेंटर जम्मूमध्ये पहिल्यांदाच लाईमस्टोन ब्लॉक लिलाव आयोजित केला जाणार आहे, जो खनिज वाटप आणि खाण क्षेत्रातील सुधारणा प्रक्रियेत पारदर्शकतेच्या दिशेतील एक महत्वाचा टप्पा मानला जातो. या लिलावाचा उद्देश खाजगी गुंतवणूक आकर्षित करणे, औद्योगिक व बांधकाम क्रियाकलाप वाढवणे, स्थानिक रोजगार निर्मिती करणे आणि केंद्रशासित प्रदेशातील व्यवसाय सुलभता वाढवणे आहे. हा टप्पा जम्मू काश्मीरच्या लिलाव आधारित परवाना व्यवस्थेकडे वळण्याचे प्रतिनिधित्व करतो, ज्यामुळे शाश्वत वाढीस मार्ग मोकळा होतो आणि इतर खनिज संशोधनांमध्ये विस्तार करण्याची शक्यता निर्माण होते. COP 30 मध्ये भारत हवामान समानता, न्याय आणि दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेल्या वित्तीय प्रतिबद्धतेसाठी पुढाकार. ब्राझीलमध्ये बेलेम येथे
झालेल्या COP30 मध्ये भारताने हवामान न्याय, वित्तीय समते आणि सार्वभौमिकतेवर आधारित जागतिक सहकार्य यावर भर दिला. तसेच विकसित राष्ट्रांना 1992च्या रिओ अर्थ समिट आणि पॅरिस करार अनुच्छेद 9.1 अंतर्गत हवामान वित्तीय प्रतिबद्धता पूर्ण करण्याचे आवाहन केले. भारताने संवेदनशील समुदायांना मदत करण्यासाठी जस्ट ट्रान्झिशन मेकॅनिझमचे स्वागत केले. कार्बन टॅरिफ सारख्या एकतर्फी व्यापार संबंधित हवामान उपायांचा विरोध केला आणि नियमाधारित समतामूलक हवामान प्रशासनाची मागणी केली, जे अत्यंत संवेदनशील लोकसंख्येचे संरक्षण करत हरित विकास आणि सामायिक समृद्धीला प्रोत्साहन देते. आजची प्रश्नमंजुषा. प्रश्न पहिला. 22-23 नोव्हेंबर 2025 रोजी G20 नेते जोहान्सबर्ग मध्ये भेटले. खालीलपैकी कोणता मुद्दा त्यांच्या स्वीकारलेल्या घोषणापत्रातील मुख्य विषय होता? कर्जमाफी आणि हवामान सहनशीलतेसाठी पाठिंबा. भारतातील कोणत्या मंत्र्याने राष्ट्रीय प्रतिजैविक प्रतिकार NAP-AMR 2.0 2025 ते 29 सुरू केले? JP नड्डा. 2025 G20 जोहान्सबर्ग शिखर संमेलनाचे घोषवाक्य किंवा थीम काय होती? एकजूट, समानता, शाश्वतता. वित्त वर्ष 2024-25 मध्ये भारताचे एकूण संरक्षण उत्पादन किती होते, ज्याने सर्वाधिक विक्रमी पातळी गाठली? 1.5 लाख कोटी. इंडिया मॅरीटाईम वीक IMW 2025 थीम काय आहे? निळी अर्थव्यवस्था आणि सागरी सुरक्षा. 6वा प्रश्न आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये भारताचे 53वे मुख्य न्यायाधीश कोण झाले? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचं आहे. पुन्हा भेटूया पुढच्या सदरामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि पाहत राहा बीड युट्यूब चॅनल. धन्यवाद.